हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती मॅम आणि आज आपण महाराष्ट्र LLB 5 इयर्स CET एक्झाम 2024 अंतर्गत लीगल ॲप्टिट्यूड मध्ये कॉन्ट्रॅक्ट लॉ पाहणार आहोत. मागील काही सेशनमध्ये आपण लीगल ॲप्टिट्यूड चालू केलं होतं, त्यालाच कायदेशीर अभिवृत्ती असं म्हटलं जातं. त्यामधील आपण काही प्रिपरेशन त्याचं आपण MCQ थ्रू केलेलं होतं, काही लेक्चर्स आपण थेरॉटिकल घेतलेलं होतं. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये आपण नेमकं काय पाहणार आहोत, तर आजच्या सेशनमध्ये परत आपण लीगल ॲप्टिट्यूडमध्ये जे महत्त्वाचे कॉन्ट्रॅक्ट लॉज आहेत ते नेमके काय आहेत किंवा कशाला कॉन्ट्रॅक्ट लॉज म्हणतात, करार कायदा नेमका काय असतो ते आज आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत, तर महाराष्ट्र LLB 5 इयर्स CET 2024 अंतर्गत या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला फुल सिलेबस रेकॉर्डेड अँड लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जातील आणि 15+ मॉक टेस्ट देखील अवेलेबल होणार आहेत तुमच्यासाठी आणि 2000+ MCQ सिरीज देखील असणार आहेत. त्यासोबतच सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन ही आपल्याला भेटणार आहेत. तर याकरिता या ठिकाणी दिलेल्या खालील कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता. ठीक आहे, ही कम्प्लिटली 12+ जी काय 5 इयर्सची सीईट आहे त्याकरिता आपला हा प्लॅटफॉर्म अतिशय उत्तम आहे. त्याकरिता फी आहे, फी स्ट्रक्चर आहे फक्त 2000 रुपये. अगदी माफक दरामध्ये आम्ही तुम्हाला हा कम्प्लीट कोर्स काय करत आहोत, प्रोव्हाइड करत आहोत. तर यापर्यंत कसं पोहोचता येईल, जे की ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपल्याला ॲप काय करायचे, डाउनलोड करून घ्यायचे. परत ते ओपन केल्यानंतर आपल्याला ही फर्स्ट पेज स्क्रीन दिसून येईल. त्यामध्ये स्टोअरमध्ये जाऊन वेगवेगळे कोर्सेस आपल्याला दिसून येतील. कोर्सेसमध्ये आपल्याला CET टाकायचे. या CET मध्ये आपल्याला MECH LLB 5 इयर्स कोर्स जे असेल त्या ठिकाणी क्लिक करून आपल्याला या ठिकाणी काय आपलं नाव एनरोल करता येईल किंवा आपल्या या ठिकाणी ॲडमिशन घेता येईल. ठीक आहे, जी 12वी नंतरची महत्त्वाची जी 5 वर्षासाठीचा महत्त्वाचा कोर्स आहे लॉ किंवा ज्यांना ॲडव्होकेट व्हायचं आहे, लॉयर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, याकरिता आपल्याला महत्त्वाचं जे 5 इयर्ससाठी जी काही CET घेतली जाते, येते लक्षात, जी काही CET घेतली ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्या CET मध्ये आपण क्वालिफाय झालं तर आपल्याला लॉ करता येणार. तर याकरिताचा जो काही आम्ही तुम्हाला प्लॅटफॉर्म देत आहोत, जी की ही CET जी आहे ती ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला अतिशय मोलाची किंवा अतिशय फायदेशीर ठरणार आहे. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये आपण नेमकं काय म्हटलं की आपण आजच्या सेशनमध्ये कॉन्ट्रॅक्ट लॉ काय आहे ते आपण पाहणार आहोत. त्यालाच मराठीमध्ये करार कायदा असंही म्हटलं जातं. नेमका करार काय असतो, तर करार हा नेमका 2 किंवा अधिक पक्षामधील परस्पर जबाबदाऱ्यांसह कायदेशीररित्या लागू करण्यायोग्य एक काय असं एक ॲग्रीमेंट असतं, एक करार असतो. आता भारतामधील करार कायदा कधी आहे, तर भारतीय करार कायदा 1872 कलम 2H या अंतर्गत कराराची काय दिली किंवा कॉन्ट्रॅक्टची काय दिली की या शब्दाची व्याख्या केली जी की कायद्याद्वारे लागू होणारा करार त्याला असं म्हटलेलं आहे. आता नेमकं ॲग्रीमेंट म्हणजे नेमकं काय, तर भारतीय करार कायदा 1872 चे कलम 2E मध्ये या कराराची किंवा ॲग्रीमेंटची परत व्याख्या करण्यात आली. नेमकं काय की प्रत्येक वचन आणि प्रत्येक वचनाचा जो काही संच तो एकमेकांना काय केलं जातं, विचारात घेतलं. म्हणजे प्रत्येकाचं जे काही प्रॉमिस असेल ते दुसऱ्याच्या प्रॉमिसचा जो काही संच आहे त्यामध्ये एकमेकांना विचारात घेण्याचं कार्य हे करारांतर्गत केलं जातं. नेमकं मग प्रॉमिस म्हणजे काय किंवा वचनाची व्याख्या नेमकी काय, तर स्वीकृत प्रस्ताव म्हणून केलेली जाते. आता या ठिकाणी आपण असा निष्कर्ष काढू शकतो की करार एक करार आहे, जे की एक वचन आहे आणि ते वचन काय केलं असतं, एक स्वीकारलेला प्रस्ताव असतो. मग त्या ठिकाणी काही अटी असतात, त्या पूर्ण केल्यानंतर तो एक करार बनतो. ते नेमक्या कोणत्या, तर पक्ष करार करण्यास काय पाहिजे, सक्षम पाहिजे. त्याची त्याकरिता संमती कशी असायला हवी, विनामूल्य संमती असायला हवी. त्यासोबतच त्याचा उद्देश नेमका कसा असायला हवा, त्याचा उद्देश हा कायदेशीर असायला हवा. त्यासोबतच जी काही ऑफर किंवा जी काही स्वीकृती आहे, म्हणजे एका पक्षाकडून ऑफर असेल तर दुसऱ्या पक्षाकडून त्याची स्वीकृती होणं गरजेचं आहे. त्यासोबतच कायदेशीर दायित्व निर्माण करण्याचा देखील त्या ठिकाणी हेतू असला पाहिजे. कराराच्या अटी अस्पष्ट किंवा अनिश्चित नसाव्यात. म्हणजे कराराच्या अटीमध्ये काय असली पाहिजे, स्पष्टता असली पाहिजे, निश्चितता असली पाहिजे. त्यासोबतच करार कार्यक्षमतेसाठी सक्षम असणे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे अशा पद्धतीने ॲग्रीमेंटसाठी किंवा करार करण्यासाठी जे काही महत्त्वपूर्ण
अटी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता त्यासोबत काही कंडिशन्स देखील आहेत जे की वैध ऑफरच्या महत्त्वाच्या काही कंडिशन्स देखील प्रस्ताव मांडण्यासाठी आवश्यक आहेत. त्या नेमक्या काय आहेत तर दुसऱ्यांची संमती मिळवण्यासाठी किंवा संमती मिळवण्यासाठी करण्याची व टाळण्याची जी काही इच्छा व्यक्त करणे, म्हणजे दुसऱ्याची संमती मिळवण्यासाठी ऑफर करणे आवश्यक असते. जेव्हा एखादी व्यक्ती विशिष्ट रकमेसाठी एखाद्या विशिष्ट वस्तू खरेदी करू शकते असं म्हटलं जातं तेव्हा ती ऍक्च्युली ऑफर नसते. मात्र नेमकी ऑफर काय असते तर करार करण्याचा हेतू भारतीय करार कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही की कायदेशीर संबंध निर्माण करण्याच्या उद्देशाने ऑफर किंवा ती स्वीकारली जावी, परंतु इंग्रजी कायद्यानुसार असं दिसताना म्हणजे असं घडताना दिसत नाही. मग काय होतं तर तथापि न्यायालय सामान्यतः कायदेशीर संबंधात प्रवेश करण्याचा काय म्हणतात हेतू मांडताना दिसून येतात. आता काही निहित किंवा व्यक्त ऑफर एक वैध प्रस्ताव शब्दाद्वारे काय केला मांडला जाऊ शकतो, म्हणजे एक्सप्रेस ऑफर किंवा आचरणाद्वारे, म्हणजे एकंदर ती गर्भित ऑफर असं म्हटलं जातं. आता ही ऑफर जी आहे किंवा ही जी काय तुम्हाला दिलेली गोष्ट असते किंवा ती एक संधी असेल, संधीची निश्चितता कशी आहे तर काही अटी निश्चित आणि अस्पष्ट नसल्या पाहिजेत, बरोबर. म्हणजे निश्चित आणि अस्पष्ट काय पाहिजे नसल्या पाहिजेत. मग उदाहरण दाखल काय बघता येईल आपल्याला की ए आपला पांढरा घोडा बी ला 500 किंवा 1000 ला विकण्यास काय सहमत आहे. मग दोन पैकी नेमकी कोणती किंमत द्यायची हे दर्शवण्यासाठी काही उल्लेख नाही, त्यामुळे ती काय झाली वैध ऑफर नाही. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी आपल्याला अस्पष्टता किंवा अनिश्चितता असलेली दिसून येते. आता नेमकं संधीचे नेमकं कम्युनिकेशन ऑफर काय किंवा काय प्रस्ताव आहे तर इतर पक्षाला कळवणे आवश्यक असतं आणि या प्रस्तावाचा संवाद पूर्ण होतो जेव्हा तो ज्या व्यक्तीला दिला जातो त्याच्या माहितीत येतो. म्हणजे उदाहरणार्थ बघितलं तर ए ने पत्राद्वारे बी ला ठराविक किमतीला घोडा विकण्याचा प्रस्ताव दिला आणि बी ला पत्र मिळाल्यावर त्या प्रस्तावाचा काय होतो संवाद या ठिकाणी पूर्ण होतो, म्हणून त्याला संप्रेषण संवाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या एक महत्वपूर्ण अशा काही अटी आहेत त्या वैध संधीसाठी किंवा वैध ऑफरच्या आवश्यक असलेल्या दिसून येतात. आता इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट काय असू शकतात की वैध कराराचे आवश्यक घटक त्याला म्हटलं जातं. तर ते दोन प्रकारचे असू शकते, एक सामान्य ऑफर म्हटलं जाते किंवा विशिष्ट संधी किंवा सामान्य ऑफरला मराठीमध्ये संधी म्हटलं जातं. या ठिकाणी जसा इंग्लिशचा वर्ड आहे तसाच या ठिकाणी आलेला आहे. तर सामान्य संधी असेल किंवा विशिष्ट संधी असेल. सामान्य संधीमध्ये काय दिसून येतं तर सार्वजनिक किंवा मोठ्या प्रमाणावर जगासाठी बनवले जाते आणि करार फक्त त्या व्यक्तीशी केला जातो जो पुढे नेतो. म्हणजे प्रस्तावाच्या अटी काय करतो तो पूर्ण करतो. कारण का अशी कामगिरी ऑफर स्वीकारणे इतकी, ती संधी स्वीकारणे इतकी असते किंवा स्वीकृतीचा संवाद या ठिकाणी आवश्यक नसतो. मग विशिष्ट ऑफर काय तर विशिष्ट ऑफर ही निश्चित व्यक्तीसाठी केलेली असते, त्याला स्पेसिफिक ऑफर असं म्हटलं जातं. आता ही ऑफर किंवा ह्याच्यामध्ये इन्व्हिटेशन नेमकं काय असतं तर ऑफर म्हणजे अधिकारी त्यांच्या ऑफरला बांधील असण्याची इच्छेची अंतिम काय असते अभिव्यक्ती असते. मग कधी कधी काय होतं की एखादी व्यक्ती आपली वस्तू विकण्याची ऑफर येऊ शकत नाही, परंतु इतरांना आमंत्रित करण्याच्या हेतूने काही विधान किंवा काही माहिती काय करू शकते देऊ शकते. मग त्या आधारावरती ऑफर देणे कुठे व्यक्त न करता ती जी इच्छा असते पक्षाची त्याची अंतिम इच्छा काही अटींचा प्रस्ताव ठेवतो ज्यावर तो वाटाघाटी करण्यास काय असतो तयार असताना दिसून येतो. मग या ठिकाणी तो कोणतीही ऑफर देत नाही तर त्या अटीवरती काय करतो प्रस्ताव ठेवण्यासाठी फक्त दुसऱ्या पक्षाला काय करतो या ठिकाणी आमंत्रित करीत असताना दिसून येतो. म्हणजे उपचारासाठी किंवा गरजेसाठी आमंत्रण असं त्याला म्हटलं जातं. आता उदाहरण दाखल काय बघता येईल तर एक पुस्तक विक्रेता अनेकांना विविध पुस्तकांची किंमत दर्शवणाऱ्या पुस्तकांचा काय करतो कॅटलॉग पाठवतो. मग हे नेमकं काय तर हे एकंदरीत उपचाराचे आमंत्रण असं म्हटलं जातं. मग इच्छुक पक्ष काय करतो की ऑफर देऊ शकतो आणि ते पुस्तक विक्रेता ऑफर ती स्वीकारू शकतो किंवा नाकारू शकतो. म्हणजे याकरिताचे जी काही इन्व्हिटेशन म्हटलं जातं ऑफरच्या बाबतीत ते या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं. ठीक आहे. पुढचं काय तर ऍक्सेप्टन्स म्हणजे काय कराराबाबत ऍक्सेप्टन्स किंवा कन्सिडरेशन काय असतं, स्वीकृती काय असते किंवा विचारात घेणं नेमकं काय असतं तर स्वीकृतीमध्ये आपल्याला काय बघता येईल तर भारतीय करार कायदा 1872च्या कलम 2B मध्ये काय दिलेलं तर स्वीकृतीची व्याख्या करण्यात आलेली आहे. ती नेमकी काय आहे तर ज्या व्यक्तीला प्रस्ताव देण्यात आलेला आहे त्याच्या संमती देण्यात आलेल्या ती त्याच्या बाबत संमती दर्शवते तेव्हा प्रस्ताव स्वीकारला गेला
असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळी जो व्यक्ती त्या व्यक्तीला प्रस्ताव देतो आणि त्याबाबत ती व्यक्ती त्याबाबत संमती दर्शवते त्यावेळी त्याची स्वीकृती झाली असं म्हटलं जातं. म्हणजे एक प्रस्ताव जेव्हा स्वीकारला जातो तेव्हा तो एक प्रकारचा काय एक प्रॉमिस बनतो किंवा एक तो वचन बनतो. म्हणजे अशा प्रकारे स्वीकृती म्हणजे प्रस्तावाला दिलेली एकंदरीत संमती होय. म्हणजे संमती याचाच अर्थ स्वीकृती असा घेतला जातो. आता नेमकं विचारात घेणं म्हणजे काय? म्हणजे विचार हा एक कराराचा पाय आहे. म्हणजे विचाराने समर्थित नसलेला करार काय असतो निरर्थक असताना दिसून येतो. मग हे वचनाचे कारण झालं आणि त्याची अनुपस्थिती हे वचन एक गंभीर किंवा उघड किंवा न्यूडम पॅक्टम बनवले जाते. म्हणजे विचारात घेणे ही एक किंमत आहे ज्यासाठी त्या संधीचं काय केलं जातं वचन दिलं जातं. मग जर ए ने त्याचा लॅपटॉप बी ला 10,000 रुपये मध्ये विकण्याचा करार केला तर ए च्या लॅपटॉपची विक्री करण्याची वचनासाठीची 10,000 विचारात त्यासाठी घेतले जातात. म्हणजे ती गोष्ट किंवा ती संधी 10,000ची आहे असं विचारात घेतलं जातं. आता या ठिकाणी नेमकी करार करण्याच्या काही क्षमता आपल्याला दिसून किंवा काही कॅपॅसिटी टू कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जातं. त्या नेमक्या काय तर ह्या 3 पद्धतीमध्ये आपल्याला दिसून येतात. नेमकं काय तर खालील व्यक्ती करार करणे अक्षम पक्ष आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे फॉलोइंग पर्सन आर पार्टी इनकम्पेटेंट टू कॉन्ट्रॅक्ट. कोणते पक्ष जे आहेत अक्षम मानले जातात तर अल्पवयीन व्यक्ती असेल करार करण्याची क्षमता नेमकी कोणाचीच असावी त्याबाबत सांगत असताना नेमकी अक्षम पक्ष काय आहेत इनकम्पेटेंट कोण आहेत ते पाहिलं जातं. तर अस्वस्थ मन असलेली व्यक्ती असेल किंवा कोणत्याही कायद्याद्वारे करार करण्यापासून ती नेमकी अपात्र ठरलेली व्यक्ती असेल तर त्या नेमक्या काय आहेत ते आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आहे मायनर पर्सन त्याला अल्पवयीन व्यक्ती असं म्हटलेलं आहे. तर अल्पवयीन व्यक्ती वचनाची अंमलबजावणी करण्यायोग्य काय असेल योग्य असू शकत नाही. म्हणजे कायद्यात अल्पवयीन व्यक्तीने केलेला करार जो असेल किंवा केलेला कॉन्ट्रॅक्ट जे असेल ते पूर्णपणे काय आहे निरर्थक ठरतं. मग याबाबत एक मायनर विरुद्ध एस्ट्रोपेल पण म्हटलं जातं. आता एस्ट्रोपेल ही एक संकल्पना आहे लॉ मधली ती काय आपण पाहणारच आहोत. मग जेव्हा एखाद्या अल्पवयीन व्यक्ती कराराच्या वेळी चुकीची माहिती देतो किंवा तो प्रमुख आहे तेव्हा प्रश्न असा उद्भवतो की हा नेमका एस्ट्रोपलचा कायदा त्याच्या विरुद्ध लागू होतो की नाही. म्हणजे अल्पवयीन व्यक्ती कराराच्या वेळी दिलेली माहिती जी आहे त्याला एक चुकीची माहिती देतो म्हणून तो एक प्रमुख मांडला कारण त्याने चुकीचं सांगितलं असल्या कारण तो फ्रंटला येतो असं म्हटलं जातं. मग हा एक परिभाषित कायदा आहे एस्ट्रोपेल जी की अल्पवयीन व्यक्तीने फसवणूक केली असली तरी त्याच्यावरती अशा पद्धतीचा कायदा जो आहे तो लागू केला जाऊ शकत नाही जरी ती चुकीची माहिती किंवा त्याबाबत जरी तो फ्रंटलाईनला असला समोर असला प्रमुख असला तरी सुद्धा कारण ती व्यक्ती ही अल्पवयीन असते या कारणास्तव. पुढे काय दिले तर करारामध्ये किंवा करारातून उद्भवलेल्या अत्याचारामध्ये कोणतेही दायित्व नाही. म्हणजे काय तर अल्पवयीन व्यक्ती सामान्यतः अत्याचारात जबाबदार असू शकते. म्हणजे तथापि करारामुळे उद्भवलेल्या छळासाठी तो जबाबदार राहणार नाही. कारण का असे दायित्व त्याच्या कराराची अंमलबजावणी करण्याचा काय असतो अप्रत्यक्ष मार्ग आहे. त्यासोबत प्रतिपूर्तीची शिकवण नेमकं काय असतं तर या ठिकाणी प्रतिपूर्तीची शिकवण अल्पवयीन व्यक्तीवर काय केली जाते लागू केली जाते. म्हणजे काय जेव्हा एखाद्या अल्पवयीन व्यक्तीने खोट्या प्रतिपादनाद्वारे मालमत्ता किंवा काही वस्तू जर समजा प्राप्त केल्या असतील तर तेव्हा त्याला ते पुनर्संचयित करण्यास भाग पाडले जाऊ शकते. परंतु जोपर्यंत त्याच्या ताब्यात आहे तोपर्यंतच. म्हणजे ते प्रतिपूर्तीची शिकवण केली जाते किंवा ती जी काही वस्तू घेतलेली आहे जी काही रक्कम घेतली जी काही मालमत्ता असेल ते परत करण्यासाठी त्याला भाग पाडले जाते. त्यालाच प्रतिपूर्तीची शिकवण किंवा डॉक्ट्रिन ऑफ रिस्ट्रिक्शन असं म्हटलं जातं. आता सेक्शन 33 काय सांगते तर विशिष्ट मदत कायदा म्हटलं जाते 1963 आहे ज्यामध्ये पुनर्वसनाच्या सिद्धांताची तरतूद करण्यात आली जी पैशासाठी अल्पवयीन मुलांसाठी देखील लागू करण्यात आलेली आहे. जरी अल्पवयीन व्यक्ती वैयक्तिकरित्या जबाबदार नसली तरी त्याची मालमत्ता जी आहे ती उत्तरदायी असेल असं कलम 68 अंतर्गत भारतीय करार कायदा 1872 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता त्यासोबतच दुसरा महत्वाचा पार्ट होता की अस्वस्थ मनाची व्यक्ती असेल तर त्या ज्या काही कराराच्या आवश्यक अटी आहेत त्यांना कशा लागू होत नाही तर अस्वस्थ मनाच्या व्यक्तीचा जर विचार केला तर एखाद्या व्यक्तीला करार करण्याच्या हेतूने योग्य विचार केला जातो. जर तो करार करतो तेव्हा तो समजून घेण्यास आणि त्याच्या हितसंबंधावर त्याचा परिणाम होण्यासाठी तर्कशुद्ध निर्णय घेण्यास काय असेल सक्षम असेल. जे एखादी व्यक्ती जी सामान्यतः अस्वस्थ मनाची असते परंतु अधून
मधून ती कधी कधी सदृढ म्हणजे काही वेळा ती काय असते सदृढ देखील असू शकते. मग जेव्हा ती निरोगी मनाची असते तेव्हा ती काय करू शकते, त्याबाबतचा कॉन्ट्रॅक्ट किंवा त्याबाबतीत करार करू शकते. मात्र एखादी व्यक्ती जी सहसा निरोगी मनाची असते परंतु कधी कधी अस्वस्थ मनाची होते, जेव्हा तो अस्वस्थ मनाचा असेल तेव्हा तो करार करणं धोकादायक असू शकतं. मात्र ती काही काळामध्ये निरोगी असण्याची शक्यता असल्या कारण त्याच्यासोबत करार करणं किंवा करार केला जातो. आता उदाहरण दाखल बघायचं म्हटलं तर वेडाच्या आश्रमामध्ये असणारा एखादा रुग्ण असेल जो योग्य मनाच्या अंतराने असतो, मग त्या मध्यंतरामध्ये संकुचित होऊ शकतो किंवा तोच माणूस जर तापाने भ्रांत असेल किंवा इतका तो नशेत आहे की त्याच्या कराराची ती समजून घेऊ शकत नाही किंवा त्याच्या हितसंबंधावर होणारा परिणाम असा तर्कसंगत निर्णय घेऊ शकत नसेल, तर तो त्याचा किंवा तो असा उन्माद किंवा मद्यमान किंवा कायम राहिलेच संकुचित काय असेल होऊ शकत आहे. म्हणजे एकंदरीत अस्वस्थ मनाची व्यक्ती म्हणजे नेमकं काय आणि ती करार करण्यासाठी कशी अयोग्य आहे या ठिकाणी हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पुढचा पॉइंट आहे की डिस्क्वालिफाईड पर्सन. नेमकी काय अपात्र व्यक्ती म्हणजे, तर अक्षम व्यक्ती म्हणजे ज्यांना ते अधीन असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे करार करण्यास काय केलं जातं, अपात्र ठरवलं जातं. उदाहरणार्थ परदेशी शत्रू असतात ते अपात्र असू शकतात. परदेशी सार्वभौमत्व असलेले राजदूत असेल किंवा दोषी असलेले व्यक्ती काय असतील अपात्र म्हणून कराराबाबत ठरवल्या जातात. ठीक आहे. तर पुढचा पॉइंट काय महत्वाचं की मोफत संधी, मोफत संमती म्हणजे नेमकं काय, सॉरी मोफत संमती. संमती याची व्याख्या काय केली तर भारतीय करार कायदा आपल्या लक्षात ठेवायचं की 1872 जे त्यानंतर कलम 13 अंतर्गत त्याची व्याख्या केलेली दिसून येते. काय केलेली आहे तर दोन किंवा अधिक व्यक्ती जेव्हा एकाच अर्थाने एकाच गोष्टीवर सहमत असतात तेव्हा त्यांना संमती असं म्हटलं जातं किंवा कन्सेंट असं म्हटलं जातं. ठीक आहे. एकमत अँड आयडम असं म्हटलं जातं. किंवा जेव्हा जबरदस्तीमुळे होत नाही किंवा ती संमती मुक्त असल्याचं असंही म्हटलं जातं. मग जबरदस्तीमुळे होत नाही त्या गोष्टी कशा होऊ शकतात, एखाद्या त्या प्रभावाखाली असू शकतात, फसवणूक केली असू शकतं, चुकीचं सादरीकरण असू शकतं किंवा चूक पण असू शकते, बाय मिस्टेक देखील असू शकतं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या फ्री कन्सेंटच्या बाबत सांगता येईल. आता कलम 19 नुसार काय सांगण्यात आले तर जेव्हा एखाद्या कराराची संमती बळजबरीने, फसवणूक किंवा चुकीच्या सादरीकरणामुळे होते तेव्हा संमती दिलेल्या पक्षाच्या पर्यायावरती करार रद्द करता येणारा तो काय असतो, एक प्रकारचा करार असतो. आता कोर्जन म्हणजे नेमकं काय की जबरदस्ती आपण म्हटले की ती नेमकी काय असू शकते कराराबाबत किंवा कॉन्ट्रॅक्ट म्हणतो आपण, कॉन्ट्रॅक्ट लॉ बाबत बोलत आहोत तर त्याबाबत नेमकी जबरदस्ती काय असू शकते तर जबरदस्ती ज्या पक्षाची संमती बळजबरीमुळे झालेली असेल तो करार ज्या पक्षाच्या संमतीमुळे झाला असेल त्या पक्षाच्या पर्यायावर काय करता येत नाही, रद्द करता येत नाही. म्हणजे संमती काय होते बळजबरीमुळे होते जेव्हा ती काय केली जाते, मिळवली जाते. मग भारतीय दंड संहितेने निश्चित केलेले कोणतेही कृत्य करणे किंवा करण्याची धमकी देणे, कोणतीही मालमत्ता बेकायदेशीरपणे ताब्यात घेणे किंवा ताब्यात घेण्याची धमकी देणे. ठीक आहे. उदाहरण काय बघता येईल आपल्याला तर ए ने बी ला गोळ्या घालण्याची धमकी दिली. जर बी ने असे केले तर त्याची मालमत्ता विकण्यास सहमत नाही किंवा सांगितलेल्या किमतीमध्ये ए बी ची संमती जबरदस्तीने मिळवलेली आहे असं म्हटलं जातं. म्हणजे जबरदस्ती बाबत जो काही कॉन्ट्रॅक्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी असं पाहायला मिळतो. आता इन्फ्लुएन्स अंडर म्हटलं जातं की प्रभावाखाली. काय नेमकं आहे प्रभावाखाली तर ज्या ठिकाणी जे ते पक्षामधील संबंध असे आहेत की पक्षापैकी एक दुसऱ्याच्या इच्छेवर वर्चस्व गाजवण्याच्या स्थितीत आहे, त्या स्थितीचा वापर दुसऱ्यावर अन्यायकारक फायदा मिळवण्यासाठी करतो तिथे प्रभाव पडतो असं म्हटलं जातं. तर उदाहरण अ त्याच्या मुलाला प्रगत पैसे देऊन ब त्याच्या अल्पसंख्याक काळात ब वयात आल्यावर पालकांच्या प्रभावाचा गैरवापर करून ब कडून सन्मानाच्या रकमेपेक्षा जास्त रकमेचा काय केला जातो, बॉन्ड प्राप्त केला जातो. म्हणजे आगाऊ. मग अ काय करतो तो अवाजवी प्रभाव वापरत असताना आपल्या या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे अंडर इन्फ्लुएन्स मध्ये कोणत्या गोष्टी कॉन्ट्रॅक्ट बाबत होतात त्या ठिकाणी दिसून येतात. फ्रॉड काय आहे नेमकं, फसवणूक कशाला म्हटलं जातं तर ज्या पक्षाची संमती फसवणुकीमुळे झालेली तो करार ज्या पक्षाच्या संमतीमुळे झाला होता त्याच्या पर्यायावर रद्द करता येणार नाही. म्हणजे काय तर फसवणूक म्हणजे काय तर कोणतेही कृत्य त्यामध्ये समाविष्ट असते ज्या ठिकाणी एखाद्या पक्षाने एखाद्या करारासाठी केलेली किंवा त्याच्या संगनमताने किंवा त्याच्या एजंटद्वारे फसवण्याच्या उद्देशाने किंवा एखाद्या व्यक्तीला करार करण्यास प्रवृत्त करण्याच्या हेतूने काय केले असते, केलेली असते. म्हणजे एखादी वस्तू ती
सत्य नसताना ती सत्य असते अशी सूचना आणि व्यक्ती सूचना करते हे खरे आहे असं मानलं, म्हणजे असं मानत नाही. मग एखाद्या व्यक्तीद्वारे काय केले जाते तर वस्तुस्थिती सक्रियपणे ती लपवली जाते, किंवा काय होतं तर कोणतेही कार्य करण्याच्या उद्देशाशिवाय दिलेलं काय असेल वचन असेल, किंवा फसवणूक करण्यासाठी योग्य असलेली इतर कोणतेही कृती असेल जेणेकरून त्यास फसवणूक असं म्हटलं जातं. आणि अशी कोणतीही कृती किंवा वगळणे किंवा कायद्याने विशेषतः फसवे असल्याचे घोषित केलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला नेमकी घोषणा किंवा फसवणूक काय कन्सेप्ट आहे या ठिकाणी दिसून येते. आता फसवणुकीची व्याख्या किंवा फसवणुकीची आवश्यकता कशी आहे तर ज्या व्यक्तीला स्वतःचे विधान सत्य मानत नाही अशा व्यक्तीचे खोटे विधान असावे जेणेकरून ते चुकीचा त्याचा हेतू देखील असू शकतो, याला फसवणूक असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता चुकीचं सादरीकरण काय असेल तर फसवणूक झालेल्या पक्षाच्या पर्यायावर एक करार ज्याची संमती चुकीच्या पद्धतीने काय केली जाते सादर केली जाते आणि ती रद्द करता येण्यासारखी नसते, म्हणून तिला चुकीचे सादरीकरण असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता चुकीचे सादरीकरण म्हणजे नेमकं काय तर करारातील तथ्य सामग्रीचे नेमकं काय तर हे चुकीचे विधान असलेलं आपल्याला दिसून येतं. मग जेव्हा एखादी व्यक्ती खोटे विधान करते जे त्याला स्वतःला सत्य आहे असे वाटते आणि त्याचा दुसऱ्या पक्षाला काय असतो नेमका फसवणूक करण्याचा हेतू नसतो, म्हणजे हे एक प्रकारचं काय ते चुकीचं वर्णन आहे असं म्हटलं जातं. मग उदाहरणार्थ सरकारने काही वनकुपचा लिलाव केला असेल, जमिनीचा काही भाग भाडेकरूंनी व्यापला होता, मग ही वस्तुस्थिती वन विभागाला माहिती होती पण ती खरेदीदाराला उघड करणे किंवा त्याद्वारे उल्लंघन केले जाते असं चुकीचं वर्णन केलं करून ती नेमकं त्याचं सादरीकरण जे आहे ते चुकीचं झालेलं आहे असं म्हटलं जातं. याला चुकीचे सादरीकरण किंवा नेमकं मिसइंटरप्रिटेशन असं म्हटलं जातं, मिसप्रेझेंटेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. याबाबत आपल्याला चुकीचे सादरीकरण म्हटलं जातं. आता मिस्टेक काय आहे, नेमकी चूक म्हणजे काय असतं तर चूक म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल चुकीचा विश्वास, म्हणजे चूक करार करते. शून्य म्हणजे काय तर कोणत्याही पक्षाच्या पर्यायावर ते लागू करणे योग्य नाही. मग हे दोन प्रकारच्या करारावर कार्य करू शकते. ते नेमकं काय ते संमतीला पूर्णपणे पराभूत करू शकते किंवा ते पक्षांची ज्यांनी त्या उद्देशाचा विचार केला त्याबद्दल दिशाभूल देखील करू शकते. मग उदाहरण दाखल काय बघता येईल तर ए बी कडून ठराविक घोडा खरेदी करण्यास काय आहे सहमत आहे. मग असे दिसून आले की सौद्याच्या वेळी घोडा मेला होता परंतु कोणत्याही पक्षाला वस्तुस्थितीची माहिती नव्हती, म्हणजे चुकीमुळे अशा तो करार काय आहे तो करार रद्द केला जाऊ शकतो. म्हणजे नेमकं करार करत असताना नेमकी काय चूक होऊ शकते आणि त्यावेळी नेमका इम्पॅक्ट कॉन्ट्रॅक्टचा काय पडू शकतो, ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत. आता लिमिटेशन्स ऑफ फ्रीडम ऑफ कॉन्ट्रॅक्ट काय असू शकतं, काय कराराच्या स्वातंत्र्यावरती मर्यादा असू शकतात तर कराराच्या वैधतेसाठी विचार आणि वस्तू कायदेशीर असणे आवश्यक आहे. म्हणजे काय तर एक करार ज्याचा उद्देश जमिनीच्या कायद्याला विरोध आहे तो एकतर बेकायदेशीर किंवा फक्त निरर्थक असू शकतो, यावर अवलंबून कायद्याच्या तरतुदीवर ज्याला विरोध आहे म्हणजे ऑब्जेक्ट किंवा विचार काही प्रकरणामध्ये एकाच गोष्टीद्वारे तो काय करू शकता असू शकतात, परंतु भिन्न देखील या ठिकाणी असू शकतात. त्यासोबतच कराराचा विचार किंवा ऑब्जेक्ट कायदेशीर आहे तोपर्यंत तो काय शकतो तर तो कायद्याने ते निश्चित आहे. त्यासोबतच हे असे स्वरूप किंवा त्या कायद्याच्या तरतुदीला काय करेल पराभूत करू शकेल. त्यासोबत एक फसवा देखील असू शकेल. सोबत यात दुसऱ्याला व्यक्तीच्या किंवा मालमत्तेचा इजा करणे किंवा समाविष्ट किंवा सूचित करणे असे देखील असू शकतं. मग न्यायालय त्यास अनैतिक किंवा सार्वजनिक धोरणाच्या विरुद्ध देखील मानू शकतं. उदाहरण दाखल काय पाहता येईल आपल्याला तर ए ची मालमत्ता विधिमंडळाच्या कायद्याच्या तरतुदीनुसार महसुलीच्या थकबाकीसाठी काय केले विकली जाते, मग ज्याद्वारे डिफॉल्टरच्या काय असो मालमत्ता खरेदी करण्यास मनाई करतो. मग या ठिकाणी बी ए शी समजूत काढल्यानंतर काय करतो खरेदी बनवतो आणि बी ने भरलेली किंमत त्याच्याकडून मिळाल्यावर ए ला इस्टेट किंवा ती मालमत्ता देण्यास काय करतो सहमती देतो. मग याबद्दल करार रद्दबादल काय ठरतो कारण तो व्यवहार
प्रत्यक्षात डिफॉल्टरद्वारे खरेदी करतो आणि त्यामुळे या कायद्याच्या तरतुदीला तो नेमकं काय करतो, पराभूत करताना दिसून येतो. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत की ते कराराच्या स्वातंत्र्यावरती मर्यादा आणत असताना दिसून येते. महत्वाची गोष्ट जी आपल्या की कॉन्ट्रॅक्ट करार बघितलं होतं आपण, जनरल नॉर्मल लॉज पण आपण बघितलं होतं, गुन्हेगारी कायदा पण मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं. तर त्या अंतर्गत त्या रिलेटेड आपल्या सेंटेन्स फॉर्म किंवा प्रिन्सिपल सोल्युशन फॉर्म मध्ये याची अशी आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने ज्या काही कन्सेप्ट आहेत, जे काही थेरॉटिकल पार्ट आहेत, ते आज आपण समजून घेत आहोत. आता नेमकं वाईड ॲग्रीमेंट नेमकी काय आहे, निरर्थक करार नेमकं काय असू शकतो, तर कायद्याने लागू न होणारा करार रद्दबातल असल्याचं म्हटलं जातं. म्हणजे काही करार जे विशेषतः स्पष्टपणे घोषित केले गेलेत, म्हणजे भारतीय करार कायद्यावर रद्दबातल नेमक्या कोणकोणत्या गोष्टी असतात किंवा वाईड ॲग्रीमेंट्स म्हणजे नेमकं काय, तर करार ज्यांचा विचार किंवा वस्तू काय असतील बेकायदेशीर असतील किंवा विचार न करता केलेला करार असू शकतो किंवा विवाह प्रतिबंधक करार असू शकतो, व्यापार प्रतिबंधात करार असू शकतो, कराराची कार्यवाही असू शकते, करार जे अनिश्चित आणि अस्पष्ट आहेत असंही म्हटलं जातं किंवा कायदेशीर प्रतिबंधामध्ये त्याचा समावेश होत असेल, शर्तीनुसार करार असेल किंवा अशक्य कृत्य करण्यासाठी जर तो करार असेल तर त्यासाठी त्याला वाईड ॲग्रीमेंट असेल किंवा निरर्थक करार असं म्हटलं जातं. आता नेमकं त्या कराराचं निर्वहन कसं केलं जातं किंवा डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट नेमकं काय, तर जेव्हा कराराची कामगिरी अशक्य होते तेव्हा पक्षाच्या मनात असलेला उद्देश काय असतो, निराश होतो. म्हणजे एखाद्या पर्यवेक्षण कार्यक्रमामुळे कामगिरी अशक्य झाल्यास वचन देणारा कराराच्या कार्यक्षमतेतून तो माफ करतो, त्याला निराशेचा सिद्धांत म्हणून देखील ओळखलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला नेमकं कॉन्ट्रॅक्ट काय आहे, डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट नेमकं काय आहे त्या ठिकाणी दिसून येतं. त्यासोबतच स्वतःमध्ये अशक्य कृती करण्याचा करार रद्दबातल होऊ शकतो. म्हणजे काय, तर जादूचा खजिना शोधण्यासाठी ए बी सी काय करू शकतो, सहमत आहे, करार रद्दबातल त्या ठिकाणी होऊ शकतो. तसेच ए आणि बी एकमेकांशी लग्न करण्याचा करार करतात, पण लग्नाची ठरलेली वेळ होण्यापूर्वीच काय असतो, ए वेडा होतो. मग या ठिकाणी देखील करार काय होऊ शकतो, करार रद्द होऊ शकतो. त्यासोबत ए बी शी लग्न करण्याचा करार करतो म्हणजे करार अगोदरच करतो, पण सी शी विवाहित आहे आणि तो आहे म्हणजे तो बहुपत्नीत्वाच्या अधीन आहे, म्हणजे अशा कायद्याने तो करार काय होतो, निश्चित होऊ शकतो. म्हणजे ए आणि बी ला त्याच्या वचनाची पूर्तता न केल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देणे काय असते, आवश्यक ठरते. त्यासोबतच ए परदेशी बंदरावर बी साठी माल नेण्यासाठी करार करतो. मग ए चे सरकार नंतर ज्या देशामध्ये बंदर आहे त्या देशाविरुद्ध काय करते, युद्ध घोषित करते. जेव्हा युद्ध घोषित केले जाते तेव्हा तो काय केला जातो, करार जो आहे तो किंवा कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते डिस्चार्ज होतं किंवा तो करार जो आहे तो रद्द होतो. म्हणजे अशा उदाहरणावरून आपल्याला लक्षात येते की नेमकं कराराचं निर्वहन कसं होऊ शकतं. आता काही फ्रस्ट्रेशनचे कारणही, ग्राउंड्स ऑफ फ्रस्ट्रेशन पण दिसून होते की नेमके निराशेचे कारण काय असू शकतात, किंवा विषयाचा नाश पदार्थ किंवा परिस्थितीतील बदल असेल, व्यावसायिक त्रास असेल, विचार न केलेला प्रसंग ओढावला असेल किंवा पक्षाचा मृत्यू व अक्षमता असेल, सरकार किंवा विधिमंडळ हस्तक्षेप असेल किंवा युद्धाचा हस्तक्षेप झाला असेल, तर अशा प्रकारे ग्राउंड्स ऑफ फ्रस्ट्रेशन आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीने महत्वाच्या ज्या काही कराराबाबत एकत्रित महत्वाच्या गोष्टी होत्या, कॉन्ट्रॅक्ट लॉ आपण म्हटलं जाते, ज्या रिलेटेड आपल्या प्रिन्सिपल आणि सोल्युशन रिलेटेड असे आपला प्रश्न याबाबत विचारले जाते, त्यातल्या ज्या बेसिक महत्वाच्या ज्या कन्सेप्ट होत्या त्या आपण आज या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. जे की आपण थेरॉटिकल मध्ये महत्वाचे जे काही गुन्हेगारी कायदा असेल, करार अंतर्गत कायदे ते नेमके काय त्याचे आपण सेशन मध्ये पाहिलेले आहेत. परीक्षेला अगदीच थोडे दिवस राहिलेले आहेत, त्या अनुषंगाने आपण एमसीक्यू तर घेतच आहोत. ग्लोबल ऑनलाईन आमचा प्लॅटफॉर्म तुम्हाला वेगवेगळ्या सिरीजमध्ये जे काही बाकीचे करंट अफेअर्स असेल किंवा जनरल नॉलेज असेल, मॅथमॅटिकल पार्ट आहे, रिझनिंग पार्ट आहे, करंट अफेअर्सचा तो आम्ही त्यासोबतच घेत आहोतच. त्यासोबतच अतिशय महत्त्वपूर्ण पार्ट असलेले लीगल ॲप्टिट्यूड, जे की 40 प्रश्न 150 पैकी आपल्याला लीगल ॲप्टिट्यूड वरती विचारण्यात येतात आणि अतिशय महत्त्व की पुढेही आपल्याला लॉच्या दृष्टिकोनातून 12वी नंतर ज्या कोर्सला आपण ऍडमिशन घेत आहोत त्या अनुषंगाने लीगल ॲप्टिट्यूड येणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगानेच तुम्हाला ज्या सीईटीच्या एक्झाम मध्ये याचा संदर्भ किंवा याचा सिलेबस आहे तो आपल्याला अंतर्भाव केला दिसून येतं. महत्वाची गोष्ट अशी की नेमकं यामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत, प्रश्न कसे विचारले जातात, वन लाइनर क्वेश्चन कसे आहेत,
किंवा प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये कसं फॉर्मॅट असेल याच्यावरती आपल्याला रोजच्या रोज क्वेश्चन सोडवणं गरजेचं आहे. मागच्या सेशनमध्येही मी क्लिअर केलं होतं की जेवढे तुम्ही जास्तीत जास्त MCQ सोडवत असाल तेवढा तुम्हाला जास्त एक्झामसाठी काय होणार आहे, फायदा होणार आहे. कारण की आपली MCQची एक्झाम आहे, जसे ऑनलाईन पद्धतीने आहे, ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही सराव करणं तितकंच गरजेचं आहे. काही महत्त्वाचे थेरॉटिकल पार्ट जो आहे तो आपण आपल्या सेशनमध्ये आपण घेत आलेलोच आहोत. त्यासोबतच ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आम्ही तुम्हाला संपूर्ण जो काही कोर्स आहे जो याबाबतचा 5 इयर्स जो काही कोर्स आहे CET बाबतचा तोही आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत. सगळा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी सिलेबस 1 बाय 1 तुम्हाला त्या गोष्टी प्लस तुम्हाला MCQ देखील आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्सचा फायदा घ्यावा, लवकरात लवकर ऍडमिशन घ्यावं, जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी काय होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला नक्की समजल्या आणि येणारी जी एक्झाम आहे तुम्ही ती क्रॅक करू शकाल. त्यासोबतच आजचं सेशन नेमकं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आजचं सेशन आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत. धन्यवाद. थँक्यू.